भानुमती, दुर्योधनाची पत्नी. हस्तिनापूरला आल्यानंतर भानुमतीने हस्तिनापूरची साम्राज्ञी होण्याचे मान्य केले व त्यांचा विधिवत विवाह झाला. भानुमतीला दुर्योधनापासून लक्ष्मणकुमार व लक्ष्मणा ही बंधू भगिनींची जोडी प्राप्त झाली. लक्ष्मणेलाही इतिहासाची पुनरावृत्ती करीत कृष्ण व जांबवंतीचा पुत्र सांब याने पळवून नेऊन तिच्याशी विवाह केला. लक्ष्मण महारथी होता. तो महाभारत युद्धात अभिमन्यूकडून मारला गेला. भानुमतीचे फारसे उल्लेख महाभारतात नाहीत. त्यामुळे कौरव सभेत द्रौपदीचा अपमान झाला तेव्हा तिला किंवा कौरव राणीवशातील इतर स्त्रियांना काय वाटले ते कळण्यास काहीही मार्ग नाही. परंतु तिचे दुर्योधनावर निरातिशय प्रेम होते हे दुर्योधनाने मृत्यूसमयी शल्यपर्वात काढलेल्या उद्गारावरून स्पष्ट होते. तो म्हणतो, जिचा पती व पुत्र मारला गेला आहे ती कल्याणमयी विशाल लोचना लक्ष्मणाची माता सुद्धा सर्व वृत्तांत ऐकून लगेच प्राणत्याग करेल. स्त्री पर्वात भानुमतीविषयी विलाप करीत असताना गांधारी तिच्या सौंदर्याचा व तिने दुर्योधनाबरोबर केलेल्या क्रीडांचा उल्लेख करताना तिच्या शरीरात असलेल्या शक्तीचाही उल्लेख करते. भानुमती मल्लयुद्धात प्रवीण होती व कधीकधी ती दुर्योधनाला लुटूपुटूच्या मल्लयुद्धात पाडून टाकत असे. ही सर्व गुणसंपन्न तरुणी दुर्योधनाची पत्नी व त्याच्या मुलांची माता झाली. परंतु पतीला सन्मार्गावर आणण्याचे जे साध्वीचे महत् कार्य असते त्यात मात्र ती पूर्णपणे अयशस्वी ठरली. दुर्योधनाने देखील तशीही तिचा सल्ला घेण्याची तसदी मात्र कधी घेतली नाही.